जाताना तुळशी। जो परमात्मा योग्यांच्या नाही, जप्याच्या नाही, तप्याच्या, कीर्तनकार कथाकार कुणाच्याही स्वप्नात न जाणारा देव भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, या परमात्म्याचं अर्ध अंग असणारे, जगाचा संसार सुखाचा व्हावा करिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अतिशय महत्त्वाचा, मला असं वाटतं बसलेल्यापैकी सर्वांच्या पाठातला असणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाचा शब्दशः सरळ सरळ भावार्थ असा, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय अधिकारानं भगवंताच्या समोर उभे आहे आणि भगवंताच्या समोर उभे असताना भगवंताने देवाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायला भगवंतानी नमस्कार केला आणि नमस्कार करून आज भगवान परमात्मा तुकोबारायांना म्हणतोय, बाबा आजपर्यंत माझ्या मस्तकावरती उपकार भक्तीचा तुमच्या पूर्वजांनी आत्तापर्यंत भक्ती केलेली आहे, पण माझ्याकडे कोणी काहीच मागितलं नाही, तुम्ही काहीतरी मागा। बराच वेळ झालं देव मागा मागा असं म्हणतात, पण तुकोबाराय मागत नाहीत आणि मग तुकोबाराय देवाला मागायला तयार झाले तर तुकोबाराय देवाला अधिकारानं धमकी देतात, हे देवा एकतर मी मागणाऱ्यापैकी नाही आहे, पण तू मागा असं म्हणतोय म्हणून मी मागायला तयार आहे, पण मला जे तुझ्याकडं मागायचं आहे, माझी ते तुझ्याकडं व्यक्तीत असणारी जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा तू पूर्ण करू शकतोस की नाही ते तुझं तू पाहून घे। म्हणजे मला जे मागायचं आहे ते तू देऊ शकतोस की नाही ते अगोदर तू बघ। हे अधिकारण ऐकल्याबरोबर देवानं जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, महाराज आत्तापर्यंत माझ्या दारामध्ये माझ्या दरबारामध्ये आलेला व्यक्ती तो कधीही परत गेलेला नाही, मग तुम्ही माझ्याकडे परत कसे जाताल? नाही पण देवा तू अगोदर पाहून घे तुझं तू। ठीक आहे महाराज, पण तुम्ही मला मागणी तर मागा, तुमची काय इच्छा आहे? इच्छा म्हटल्याबरोबर देवानं असं म्हटल्याबरोबर तुकोबारायांनी देवाच्या समोर हात जोडले आणि तुकोबाराय पदर पसरून देवाला आपली मागणी मागतात, देवा माझी एकच इच्छा आहे, या संतास निरवी हेची मज दे आणि एक दुजे काही न मागो देवा। देवा ज्यांच्या कंठामध्ये अखंड तुझं स्मरण आहे, मोहणा नामस्मरण आहे, जे रात्रंदिवस तुझे भजन करतात त्यांना आपण संत असं म्हणत असतो, आणि जे संत आहेत ना त्यांचं तू निवारण कर, या व्यतिरिक्त मला काही नको। तुकोबारायांचं हे वाक्य ऐकल्याच्या नंतर देवाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा टपकल्या आणि भगवान परमात्मा केविलवाण्या वाणीनं भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायला बोलू लागले, महाराज आतापर्यंत तुम्ही या अगोदरही मागणी मागितली असेल तर ती संतांकरता जीवांकरता जगाकरता मागितलंय, आजपर्यंत तुम्ही माझ्याकडं तुमच्यासाठी काही मागितलं नाही, आतापर्यंत मी तुम्हाला जे काही दिलं असेल ते इतरांकरता दिलंय, पण आज हात जोडून तुम्हाला माझी विनंती, आज मी केवळ आणि केवळ तुमच्यासाठी उभा आहे, तुम्ही मला आज तुमच्यासाठी मागा असं म्हटल्याबरोबर तुकोबारायांनी हात जोडले, देवा माझ्यासाठी तू उधार झाला का? मग मला एकच दे देवा, मज ठेवी पायी संताची या, मला या व्यतिरिक्त काही नको देवा, मला जर तू माझ्यासाठी उधार झाला असेल तर मला एकच दे, मला संतांच्या पायाजवळ वास्तव्य दे, या व्यतिरिक्त मला काही नको, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। विठ्ठल थोडंसं लक्षपूर्वक ऐका, वेळ जरी आता कदाचित आपल्याकडं कमी असला तर मी आज काही वेळ कमी घेणार नाही, कारण मला आज काय धावपळ करायची नाही, कीर्तन झाल्यावर इथं येईस तोपर्यंत धावपळ मी केली असेल, पण आता करायची काही गरज नाही। आणि यदा कदाचित मला असं वाटतंय हे कीर्तन आटोपल्याच्या नंतर म्हणजे उद्या काला झाल्याच्या नंतर पुन्हा मानठ्यास सप्ताह होतो का नाही ती मेळ लागत नाही, म्हणजे तुम्हाला पुन्हा कधी ऐकायला भेटते की नाही। आता कोरोनाची लाट आली म्हणले दुसरी कुठं आली ती कुणी आली मेळ नाही लागला, पण चला असू द्या, थोडंसं लक्ष देऊन ऐका। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला अधिकारानं बोलतायत, भगवंताच्या समोर अधिकारानं उभा आहेत आणि आज भगवंताला मागणी मागत असताना आपला अधिकार गाजवत आहेत। शंका अशी उत्पन्न होते येता प्रारंभी, मला एक सांगा, मागणाऱ्याचा अधिकार जास्त आहे का देणाऱ्याचा अधिकार मोठा आहे? बोला ना बोला ना। देणाऱ्याचा अधिकार मोठा असावा असेल का मागणाऱ्याचा? देणाऱ्याचा अधिकार साहजिकच आहे ना, देणाऱ्याचा अधिकार मोठा आहे, दाता हा खूप मोठा असतो,
याचकाचा अधिकार मोठा नाही, पण इथे उलट आहे. दाताखाली मान घालून उभा आहे आणि याचक छाती टोकून उभा आहे. देतो का नाही? जगद्गुरु तुकोबार आहे. अधिकारानं जगद्गुरु तुकोबार आहे देवाला या ठिकाणी असं बोलतायत, मागतायत. हा अधिकार तुकोबारांकडे आला तरी कसा? काय अधिकार आहे तुकोबारांचा देवाला मागण्याचा? तुकोबारांचा अधिकार तुकोबार सांगतात देवाला. किंवा देवही सांगतात तुमच्या पूर्वजांनी भक्ती केलेली आहे, नोव्हे नव्हे देवा बाकीच्यांचं सोड, पण माझा अधिकार सांगतो तुझ्याजवळ काय आहे. तर काय अधिकार आहे महाराज? तुकोबार म्हणतात देवा जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. देवा तू जो जो अवतार घेतलास त्या त्या अवतारामध्ये मी तुझी सेवा केली, त्या त्या अवतारात तुझी सेवा केली मी. तू राम अवतार घेतला मी अंगद झालो, तू कृष्ण अवतार घेतला मी उद्धव झालो, तू पांडुरंग परमात्मा विटेवरती आला मी नामदेवरायाच्या रूपाने आलो. नामदेवराय स्वतः सांगतात देवा तुझी भक्ती मी कधीपासून करतोय, कधीपासून करतोय. नामदेवराने सुंदर सांगितलं, चौयुगाचा भक्त नामा मी तुझ्यासोबत भक्ती करतोय, भजन करतोय. आणि म्हणून 4 युगाचा अधिकार तुकोबाराने दाखवला. त्याच्याही पलीकडे सांगू तुम्हाला 4 युगाचा सोडा आहे त्या रूपातला तुकोबारांचा अधिकार आहे का? का मागतात तुकोबारा एवढ्या अधिकारानं का बोलतात? कारण तुकोबारांचा अधिकार तसा आहे महाराज. कशामुळे मिळाला तो अधिकार? तुकोबारा स्वतः सांगतात देवा जाळोनी संसार बैसलो अंगणी. देवा तुझ्यासाठी आम्ही काय त्याग केलाय. संसाराचा नाद घालनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला. हे तुझ्या करता केलं देवा मी. अरे देवा आमचा संसार त्यागला आम्ही, त्यावरती पूज्य ठेवला, शून्य ठेवला आणि रात्रंदिवस तुझं भजन केलं. एवढंच नाही देवा, तुझ्या भजनाच्या प्रेमामध्ये तुझ्या भक्तीमध्ये वाहून गेल्याचा परिणाम आमचा काय झाला सांगू देवा तुला. दुष्काळ आटला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न करिता मेली. देवा माझी धर्मपत्नी तुझं भजन करत असताना मेली. दुष्काळ पडला देवा, माझी पत्नी मेली. रडत मी बसलो नाही, मग तरी सुद्धा मी एकच वाक्य उच्चारलं देवा बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा गेली. सांग रे बा, माझी धर्मपत्नी माझ्या समोर डोळ्यासमोर मृत्युमुखी पडलेली आहे, तरी सुद्धा मी तुझं भजन त्यागलं नाही. याच्या पलीकडे सांगू देवा तुझं भजन करू लागलो, त्याचा परिणाम देवा 350 एकराची जहागिरी माझ्याकडे जमीन होती देवा, सावकारकीचा धंदा होता माझा. पण देवा तुझं भजन करू लागलो, त्याचा परिणाम मी स्वतः सगळं हे पाण्यामध्ये बुडवलं, सगळ्याला लात मारली. परिणाम काय झाला देवा? परिणाम काय झाला? तुझं भजन करतोय म्हणून देवा मी जर भीक मागायला कोणाकडे गेलो ना तर मला भीक आता
देवाला सांगतात, देवा मला कोणी भीक घालत नव्हतं, देवा तुझं भजन करत होतो त्याचा परिणाम. कोपला पाटील गावीची ही लोक, आता मज भीक कोणी भीक वाढत नव्हतं देवा, पण तरी सुद्धा मी भजन त्यागलं नाही. मला कोणी भीक घालत नाही म्हणून मी गाव सोडलं देवा. भंडारा डोंगर गाठवला, पण तिथे सुद्धा मला लोकांनी सोडलं नाही. तिथे सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मी तुझं भजन त्यागलं नाही. देवा माझा प्राण गेला तरी चालेल, पण तुझं भजन मी कधी बंद केलं नाही. एवढी सेवा तुझी केली आणि त्या सेवेचा परिणाम माझा अधिकार आहे. कधी भजन केलं मी? रात्र न कळे दिवस न कळे. तुकोबरे म्हणतात, देवा अंगी खेळ दैवत पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबरा आहे जागृती अवस्थेमध्ये भजन करतच होते महाराज. कीर्तनात तर तुकोबरे भजन करतच होते, पण कीर्तनातून घरी गेले झोपले का? झोपल्याच्या नंतर सुद्धा तुकोबरे भजन करत होते. एवढं तुकोबऱ्याचं भजन होतं महाराज. झोपेत सुद्धा पांडुरंग ध्यानी. माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. हो, याचा परिणाम अधिकार मिळाला महाराज. अधिकार तुकोबऱ्यांना देवाच्या समोर उभा राहण्याचा प्राप्त करण्यासाठी किती त्याग करावा लागला याबद्दल मी प्रमाण दिले. आणि आणखी जर प्रमाण देत गेलो का माझं जीवन संपेल महाराज, पण तुकोबऱ्यांचा अधिकार मला आपल्यासमोर मांडता येणार नाही. एवढ्या उच्च कोटीतल्या अधिकारातले जगद्गुरु तुकोबरा. विठ्ठल शैक्षणिक क्षेत्रातला जर तुकोबऱ्यांचा अधिकार मांडायचा झालं, तुकोबरा किती शिकलेले होते, तुकोबऱ्यांकडे किती ज्ञान होतं, याचं जर तुम्हाला तुकोबऱ्यांच्या ज्ञानाचा जर अधिकार पटवून द्यायचा झाला तर मी एकच प्रमाण तुम्हाला सांगेल, त्यावरती तुकोबऱ्यांच्या ज्ञानाचा अधिकार आपल्याला समजतो. काय अधिकार आहे तुकोबरा स्वतः सांगतात. वेदार्थाचा अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वहावा भार माथा. सखोल वेद जाणणारे जगद्गुरु तुकोबरे होते. हा ज्ञानातला देखील तुकोबऱ्यांचा अधिकार आहे. चला, आणि या अधिकारानं देवाच्या समोर जगद्गुरु तुकोबरा उभे आहेत. देवानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर खाली मान घातली आणि तुकोबऱ्याच्या समोर उभा राहून त्या ठिकाणी भगवान परमात्मा तुकोबऱ्याला म्हणतात, महाराज काहीतरी अपेक्षा करा, काहीतरी मागा. माघा माघा म्हटल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देवा काही मागणी ही आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत सो. अनेक प्रमाण त्या ठिकाणी पटवून देण्यासाठी तुकोबऱ्यांनी सांगितले, पण देवाने त्या ठिकाणी ऐकलं नाही. आग्रह केला. आग्रह केल्याच्या नंतर मग तुकोबरा मागण्याकरता तयार झाले. हात जोडले तुकोबरांनी. तुकोबरा अधिकारानं त्या ठिकाणी देवाला सांगू लागले, देवा मी तुझ्याकडं मागतोय, तू मागा म्हणतो म्हणून, पण माझी जी प्रतिज्ञा तू देऊ शकतोस की नाही तुझं तू पाहून घे. अभंगाचं मागणे ते एक तुझा प्रतिज्ञा आहे, मागणे ते एक तुझा प्रतिज्ञा आहे. हो, मागणे ते एक तुझा प्रतिज्ञा आहे, मागणे ते एक तुझा प्रतिज्ञा आहे. हो,
वाजव सर्वांनी. फराळ केला का तुम्ही सगळ्यांनी? जरा जोरात टाळ्या होता ना, जोरात. बघा हे आमची महाराज मंडळी काय वाजवतात, महाराज काय गातात. जरा थोडंसं यांना प्रोत्साहन देतो ना. आता कडाक्याची थंडी नाही म्हणा, तरीसुद्धा थोडीफार थंडी गार लागत आहे, तरीसुद्धा ही माणसं एवढ्या ताकदीनं गातात म्हणजे सोपं नाही महाराज. आणि मी नेहमी सांगत असतो, रोज कीर्तनामध्ये सांगतो आहे, कीर्तनकारापेक्षा ही मंडळी खूप श्रेष्ठ आहे महाराज, खूप श्रेष्ठ आहे. बघा ही जर नसतील, मी म्हणजे बघा माणसं कीर्तनकाराला खूप महत्त्व देते, पण कीर्तनकाराला मी उपमा देत असतो महाराज. कीर्तनकार म्हणजे मेलेलं मड, आणि हे टाळकरी म्हणजे याची खांदेकरी, आणि एक मर्दंगवालं म्हणजे ते गाडगे धरणार. हे जर नीट नसले तर याला कुठं नेऊन फुकी देईन. याला नीट फुकायसाठी हे चांगले पाहिजेत, आहे की नाही. खांदेकरी मजबूत पाहिजेत, आहे की नाही. यांचं खरं महाराज नवल करावं तेवढं कमी आहे, खूप अवघड आहे, लय अवघड आहे. आमचं काय सांगावं तुम्हाला. मी एक त्या दिवशी बरबाड्यामध्ये स्वतः सांगितलं महाराज, संतोष महाराज लयच अवघड आहे. तुम्ही विचार करा, आता कीर्तनामध्ये तुम्ही बसलेत, आता ह्यांच्यापेक्षा तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा सगळ्यात जर मोठी परेशानी कोणाची असेल तर ह्या लोकांची सगळ्यात जास्त मोठी परेशानी कशी. आता विचार करा, तुम्ही कीर्तनामध्ये बसलेलात, बसल्या कीर्तनामध्ये बसलेला, आता बसल्या कोणाचे गुडघे दुखत असतील, कोणाचे मांडे दुखत असतील, कोणाचे पाय दुखत असतील, दुखतात की नाही. बसू दुखतात की नाही. मग जर यदा कदाचित तुमचे जर पाय दुखा लागले, गुडघे दुखा लागले, तुम्ही घरी गेल्याच्या नंतर आपल्या मंडळीला, आपल्या पत्नीला म्हणू शकता माझे काय कर पाय चेपून दे, म्हणू शकतात की नाही. तेवढं तरी स्वतंत्र असेल ना. आपण घरी गेल्यावर तेवढं तरी म्हणू शकतो की माझे पाय चेपून दे, बरोबर आहे. तुम्ही विचार करा, बसून जर तुमचे पाय दुखा लागले तर तुम्ही घरी गेल्याच्या नंतर म्हणू शकतात की माझे पाय दाबून दे. आमचे मदन महाराज 2-2 हाताने सुंदर मृदंग वाजवतात, जोरात वाजवतात महाराज. वाजून जर यांचे हात दुखा लागले तर हे घरी गेल्यावर ह्यांच्या मंडळीला म्हणू शकतात माझे हात दुखा लागले, तू काय कर, हात चेपून दे, हात दाबून दे. आता थोडासा विचार करा, आता ह्या मंडळीनं का घरी गेल्या म्हणा का आमचं नाही नळलं दुखाले दाबून दे. खूप वर्णन करावं तेवढं कमी महाराज या लोकांचं. चला, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे देवा मागणी ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. देवा माझी तुझ्याकडे एक मागणी आहे, पण तू देऊ शकतोस की नाही ते तुझं तू पाहून घे. आणखी एक शंका मी कीर्तनामध्ये उत्पन्न करतो. जाणकार व्यक्ती आहे, सर्व तुम्ही मोठ्यांचं ऐकलेलं म्हणून मी थोडंसं या विषयाला हात घालतोय, फक्त लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात की देवा तू देऊ शकतोस की नाही तुझं तू पाहून घे. त्याच तुकोबारायांचा जर आपण गाथा उघडला तर तेच तुकोबाराय त्याच देवाचं वर्णन करत असताना सांगतात की तो परमात्मा मला किती प्रिय आहे. पतिव्रते जैसा भ्रतार समान, तैसा नारायण आम्हा परी. मग त्याचं वर्णन करत असताना तुकोबाराय तो परमात्मा किती दानशूर आहे, किती मोठा आहे हे सांगत असताना तेच तुकोबाराय त्याच गाथ्यामध्ये म्हणतात, जो पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे का, ज्याचे समान पाय आहेत का, त्याच्यासारखा दानशूर भगवंताचा दानशूर दाता दुसरा कोणच नाहीये, तोची एक दानशूर दाता, त्याच्यासारखा दानशूर दाता दुसरा कोणी नाही असं त्याच देवाचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात. आणि त्याच देवाला तुकोबाराय म्हणतात की तू देऊ शकतोस की नाही तुझं तू पाहून घे. म्हणजे किती मोठी शंका आहे. मग हे असं तुकोबाराय बोलतात कसे तर ऐका. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा मी असं का बोललो तुला माहिती आहे, त्याचं कारण देवा तूही भिकारी आहे आणि मीही भिकारी आहे. असं म्हटल्याबरोबर देवाला राग आला. महाराज यदा कदाचित तुमची संपत्ती हडप केली लोकांनी, तुम्ही भिकारी असताल, पण मी कशाहून भिकारी आहे. देव भिकारी आहे महाराज? नाही दादा, देव भिकारी नाही आहे. मग तुकोबाराय देवाला भिकारी म्हणतात हे खोटं आहे का? तेही नाही आहे. मग
राग आला देवाला, मी भिकारी आहे, मला भिकारा म्हणतात तुम्ही, मी कशावरून भिकारी? देवा तुला आठवून देतो, तू तुझे डोळे झाक आणि पाठीमागचा जरा इतिहास आठव. देवानं डोळे झाकले आणि सांगितलं तुकोबाराने, देवा ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती एक दैत्य मातलेला होता आणि त्या दैत्याचा आधार घेऊन त्याची जी सैन्य आहे, त्या सैन्यानं देवाला देवादिकांना देखील सळो का पळो करून सोडलं होतं. तो राजा म्हणजे बळीराजा. त्या बळीला पाताळात घालण्यासाठी त्या बळीच्या दरबारामध्ये तू आला होतास. नेमकं कशाचं रूप घेऊन आला होता देवा? देव म्हटले, हो बटू रूप घेऊन आलेलो होतो. कशाला आलता देवा तू त्याच्याकडे? हो 3 पावलं भूमी मागण्यासाठी. मागण्यासाठी म्हणजे तू कशाला आलता देवा? याचक होऊन आलतो. मग याचक म्हणजे कोण? भिकारी. मग तू भिकारी नाही का? मग तूही भिकारी आहे आणि मीही भिकारी आहे. मग 2 भिकारी जर एका जागेवरती आली तर त्यांचं पोट भरेल का महाराज? भरेल का? नाही कळालं का हे? मग मला सांगा, हे जर नसेल कळलं तर मला सांगा, 2 आंधळे व्यक्ती जर एका जागेवरती आले तर ते मंठ्याच्या बसस्टँडला नीट जातील का इथून पायी पायी? अजून हे बी नाही कळालं. त्याच्याही पलीकडे सांगतो तुम्हाला, 2 बहिरे जर एका जागेवरती बसले तर त्यांच्यामध्ये समाचार होईल का? नाही होणार महाराज. 2 बहिरे जर एकत्रित झाले त्याचा मेळ पांगत होणार. आता उदाहरणार्थ 2 बहिरे आपल्या याच वस्तीवरले याच गावातले ह्या 2 बहिरे एकत्रित आले. कुठून आले? एक कीर्तनाकडे येऊ लागला आणि कीर्तनातून घरी जाऊ लागला. दोघांची वाटातच भेट झाली. वाटातच भेट झाल्याबरोबर एकानं पाहिलं त्याच्याकडे, पाहिल्याबरोबर यानंही त्याच्याकडे पाहिलं. राम 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 राम. कुणीकडे चाललंय? कीर्तनाला निघाले काय? हा कीर्तनाहून गेलेला बाहेरा त्या बाहेराला काय म्हणतो? कीर्तनाला निघाले काय? तो येणारा बाहेरा म्हणतो, नाही नाही उगा कीर्तनाला चाललो. हे बहिरे पुन्हा म्हणते, मला वाटलं तुम्ही कीर्तनालाच चालले का नू? 2 बहिरे एकत्र आल्याच्या नंतर समाचार होईल का त्यांचा? नाही. तसं 2 दुखी एकत्र आल्याच्या नंतर, 2 भिकारी एकत्र आल्याच्या नंतर देवा पोट भरणार नाही. मग तूही भिकारी आहे देवा आणि मीही भिकारी आहे. म्हणून मला जे मागायचं आहे ते तू देऊ शकतोस की नाही, याच्यासाठी तुझे मागणे ते एक तुझं प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. आणखी सांगू देवा, आतापर्यंत ज्यांनी तुझ्याकडं मागितलं असेल त्यांनी खूप वेगवेगळं मागत असेल, पण माझी मागणी वेगळी आहे. कोणी तुझ्याकडं संपत्ती मागितली असेल. या जगतामध्ये काय देवाला मागतील याच्यात नवल नाही महाराज. देवा तुझ्याकडं लोक काय मागतील हे सांगता सुद्धा येत नाहीये. काय काय मागण्यात लोकांच्या, देवाकडं काय काय मागण्यात लोकांच्या, खूप खूप विचित्र मागण्यात महाराज लोकांच्या. देवा माझी तशी मागणी नाहीये. कोणी तुझ्याकडं संपत्ती मागेल, कोणी तुझ्याकडं संतती मागेल, कोणी तुझ्याकडं धन मागेल, कोणी तुझ्याकडं आयुष्य मागेल, कोणी तुझ्याकडं सत्ता मागेल, अनेक गोष्टी तुझ्याकडं मागतील, पण मला यातलं काही नको आहे, काही नको आहे. देवानं आठव करून दिला, महाराज मग तुम्हाला यातलं काही नको आहे तर तुम्हाला मग मी माझ्या पद्धतीनं देऊ का? काय देशील देवा तू? काय देशील म्हटल्याच्या नंतर तुकोबारांनी एक एक गोष्ट देवाच्या समोर, देवानं तुकोबाराच्या समोर एक एक गोष्ट मांडायला प्रारंभ केला. ऐका आता, लक्षपूर्वक ऐका. पहिलं देवानं तुकोबाराच्या समोर पैशाचं ताट ठेवलं. बोलू नका. पहिलं तुकोबारांनी देवाच्या समोर पैशाचं ताट ठेवलं. महाराज हे तुम्हाला धन घ्या. पाहिल्याबरोबर तुकोबाराच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. देवा, अरे देवा, हे तुझ्याकडून घ्यायची काय गरज आहे? या राज्याचा जो राजा होता का, या राज्याचा जो राजा होता का, म्हणजे त्या काळात जो आहे का, जर देवा त्या राज्यानं माझ्या परिस्थितीची जाणीव ठेवली आणि माझी परिस्थिती कळाल्याच्या नंतर काही शिपायांच्या समवेत, मावळ्यांच्या समवेत नजराना पाठवला. त्यावेळेस ते पाहिल्याबरोबर मी तो नजराना लातानी पायानं तिकडं हिंडकावून दिला. मी त्यांना सांगितलं, मानिक पाषाण छत्रपतींच्या मावळ्यांना मी सांगितलं, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, ते माती समान मला, ते मला नकोय, ते मला नकोय. त्यांचं मी घेतलं नाही देवा, तर तुझ्याकडे मागण्याची मला काय गरज आहे? मग महाराज तुम्हाला पैसे नकोय?
मग देवानं आणखी एक चॉकलेट तुकोबारांच्या समोर ठेवलं. कोणतं ते सांगतो. खाली बसलेली मंडळी एकदा जोरात भजन करा जरा. पुंडलिक पंढरीनाथ. वा बरे बरे जरा चांगलं आहे चांगलं आहे. हे पाहिजे मी मला आवडतं महाराज हे की नाही. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात ते माझे गुरु हरिभक्तीपरायण भारतीदास साहेबराव महाराज कोठाळकर. त्यांचा नेम ह्या आणि त्यांचं अनुकरण करून या ठिकाणी मी जगत आहे म्हणून मला ते बी थोडंसं त्यांचं. आणि काय असतं महाराज जे आपले अनुग्रहित गुरु आहेत का त्यांचं कीर्तनामध्ये किंवा आपल्या वक्तव्यामध्ये एकदा तरी आठवण आपण करावी म्हणजे त्यांचा आशीर्वाद कृपा आपल्यावरती होत राहते. विठ्ठल लक्षपूर्वक आहे का सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करत चला. आणि थोडंसं लक्षपूर्वक आहे का आज मी विनोदाकडं मुळीच ओळलो नाही. त्याचं कारण आहे मी खूप थकलेलो आहे. खूप थकलेलो होतो पण म्हटलं चला रोजही आपण हसवतोच आहे थोडंसं जरा चिंतनाकडे यावं म्हणून थोडासा हा अभंग घेतला आणि बोलण्याचा मी जरा प्रयत्न करतोय म्हणून लक्ष देऊन ऐका. दुसरा चॉकलेट जगद्गुरु तुकोबारांच्या समोर देवानं ठेवलं. महाराज तुम्हाला पैसे नको आहेत मग हे चॉकलेट घ्या. म्हटले कसं काय. नवीन चॉकलेट आलं हे हो. आणि सगळ्या लोकांची ह्या चॉकलेटवर दुकानाकडले गडबडे म्हणे सगळे लोक इकडंच पळायले. कोणतं चॉकलेट दिलं महाराज कोणतं चॉकलेट दिलं. सगळे लोक ज्याच्याकडे पळत येते कोणत्या चॉकलेटकडे पळते सगळे लोक. आता मला सांगा तुम्ही आणि मी प्रत्येक जो आलेला आहे त्याला जावं लागणार आहे बरोबर की नाही. प्रत्येक जो जन्मालेला आहे त्याला मरावं लागणार आहे. मग मला सांगा आपण गेल्याच्या नंतर आपण मेल्याच्या नंतर आपण स्वर्गाला जाऊ शकतो का. थोडासा अनुमान काढा. आपल्यात परिचयकरण आपला आपण स्वर्गाला जाऊ शकतो का. पण यदा कदाचित आपण गेल्याच्या नंतर काय लागतं आपल्याला. आपली इच्छा काय आहे. प्रत्येकाची इच्छा आहे मला कुठं मिळावं काय मिळावं शेवटी काय मिळावं वाटतंय. कोणालाच नर्क प्राप्त व्हावं असं वाटत नाही महाराज. प्रत्येकाला स्वर्गाला जाण्याची इच्छा आहे. देवानं तुकोबारायला म्हटले तुम्हाला स्वर्गाचा राजा करतो महाराज मी असं म्हटलं. तुकोबाराय तर म्हटले देवा त्याच्यासारखं बेकार कोणीच नाही. तुका म्हणे जाती पुण्य क्षय आदोगती. ज्ञानोबाराय म्हणतात सवेची इंद्रपणाची ओटी उतरे येऊ लागती माघारे. कधी पुण्य संपलं की तिथून पळावं लागतं. तीही लोक दुःखी आहेत. ती आता किती आनंदाची गोष्ट आहे किती बघा तुम्ही किती नवलाची गोष्ट आहे महाराज. जे मृत्यू लोकात आलेत का त्याला कुठं जावं वाटतंय. स्वर्गीच्या अमर त्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा आणि जे स्वर्गात आहेत त्यांना कुठे येण्याची इच्छा आहे. असंच आहे महाराज आपलं असंच आहे. खाली बसलेलं वाटतं आपण महाराज हो चांगलं राहते आणि महाराजाला वाटतं आपलं गपचिप खाली बसून ऐकावं. लय अवघड आहे महाराज. जे ज्याला येतंय का त्याला वाटतं मला हे नसलंच पाहिजे. ज्याला पोहायला येते का त्याला कंटाळा येतो. म्हणजे कुठलंही पाहतो मी प्रत्येकाचं. तर स्वर्गातल्या लोकांना इथं येण्याची इच्छा आणि इथल्या लोकांना तिथं जाण्याची इच्छा. तुकोबारानं दिलं. तुकोबारा म्हटले ते सुद्धा मला नकोय देवा स्वर्ग नको तुम्हाला. बरं ठीक आहे महाराज मग त्याच्यापेक्षा उंच असणारं पद आहे. त्याच्यापेक्षा उंच असणारं पद आहे तुम्हाला ब्रह्मपद देऊ म्हटले. तुकोबाराय म्हटले देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. काय होतं बघा जेवढं माणूस मोठं होईल का तेवढं माणसाच्या पाठीमागं दुःख लागत असतं महाराज. तेवढं दुःख लागत असतं. मग आता ब्रह्मपद मोठं आहे ना. तुकोबाराय म्हटले देवा तिथं सुद्धा दुःख आहे मला तीही नकोय. मग महाराज तुम्हाला ब्रह्मपद नकोय स्वर्ग नकोय धन नकोय मग जाऊ द्या तुम्ही मोक्ष घ्या. म्हणजे आता मोक्ष म्हटल्याबरोबर तुकोबाराय म्हटले तुझ्याकडे मागायची आम्हाला गरजच नाही. तो का म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी मोक्षा मा घरी कामारी हे दाशी होय सांगू ऐशी तुका म्हणे. तुझ्याकडे मागायची गरज नाही आम्हाला मोक्ष आमच्या पायाची दाशी आहे आमची नोवरी आहे ती आमची सेवा करते. तुझ्याकडे मागण्याची गरज नाही. मग महाराज तुम्हाला मोक्ष नकोय तुम्हाला ब्रह्मपद नकोय तुम्हाला इंद्रपद नकोय तुम्हाला धन नकोय. मग महाराज तुम्हाला आयुष्य देऊ. आयुष्य म्हटल्याबरोबर ते तुकोबाराय देवाला म्हटले देवा तीही तुझ्याकडे मागायची गरज नाही का. यदा कदाचित तू जर आम्हाला कर्माने नेलं ना तू देवा तर आम्ही तुझं नामचिंतन करण्याकरता तुला न विचारता घेईन मी जन्म तुझे चरण सेवा. तीही तुझ्याकडे मागायची आवश्यकता नाही. मग महाराज तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टी नको. मग तुम्हाला पाहिजे तरी काय हवंय तरी काय
तुमची मागणी आहे तरी काय असं म्हटल्याबरोबर तुकोबारांनी दुसऱ्या चरणामध्ये मागितलं. या संतासी निरवी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वा असं झाल्यावर जरा बरं वाटतं पहा. मलाही कळतं की तुम्ही झोपले नाही अजून मग समजा हे की नाही जागे तुमचं लक्ष आहे असं मलाही कळतं जाण आहे तुम्हाला. वा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा देवाला सांगतात, आपली मागणी व्यक्त करतात, प्रतिज्ञा व्यक्त करतात. काय पाहिजे महाराज तुम्हाला? बघा तुकोबारांची काय मागणी महाराज. या संतास निरवी हेची मज देई अनेक दुजे काही न मागो देवा. देवा जे संत आहेत ना, या आणि संत असा शब्द तुकोबारांनी टाकला. या संताशी म्हणजे नेमकं कोणत्या संताशी? खूप सुंदर आहे बरं का. बघा जगद्गुरु तुकोबारांची मागणी. तुकोबारांची मागणी ही केवळ आणि केवळ संतासाठी. महाराज स्वतः करता तुकोबारा कधी काही किंबहुना संत स्वतः करता काही मागत नाही. त्याच्याही पलीकडे सांगाल मी आपल्याला, तुकोबारा म्हणजेच संत स्वतः करता नाही तर कोणासाठी सुद्धा मागत नाही. तेच तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, हात पसरी जिने दिग्गत्याचे अनमोल किमतीचा नरदेह मनुष्य देह देऊन जर या ठिकाणी हा मनुष्य देहातील जीव कोणाच्या समोर जर हात पसरवत असेल तर तुकोबारा म्हणतात धिक्कार असो त्याच्या जीवनाला. का? इथं बसलेला प्रत्येक जण करोडोपती महाराज. इथं बसलेला प्रत्येक जण कसा कसा अण्णा आपण कसे आहोत? प्रत्येक जण करोडपती आहे. त्याची जाण फक्त आपल्याला नाही आहे. प्रत्येक जण करोडपती आहे. कसा तुम्हाला पटवून देतो मी. उदाहरणार्थ कीर्तन संपलं, मी घरी गेलो, गावाकडे गेलो, 1-2 महिन्यानं मला काहीतरी मार लागला आणि माझा एक डोळा खराब झाला. एक डोळाच गेला माझा. डॉक्टरनं सांगितलं दुसरा कोणात तरी डोळा बसवावा लागेल. आणि मग आता मी कुठंच नाही गेलो. म्हणलं चला आपलं नानशेला जावं. इथंच येऊन सगळ्या लोकांना विनंती केली, मला कोणीतरी डोळा द्या. देतान का तुम्ही? मला खरं सांगा, देतान का? पठाण सांगा ना, मला डोळा देतान का? नाही नाही महाराज. 10 लाख रुपये जरी तुम्हाला दिले
तरी नाही देणार महाराज कुणी डोळा देते का? मग विचार करा, एका डोळ्याची जरी एवढी किंमत आहे तर प्रत्येक इंद्रियाला अनुसरून विचार करा किती अनमोल किमतीचं शरीर असेल महाराज आपलं. प्रत्येक जण करोडपती आहे आणि तुकोबराय म्हणतात या एवढ्या संपत्तीचं शरीर तुम्हाला देवानं दिलंय आणि एवढं देऊन जर तुम्ही कुणापाशी जर भीक मागत असताल तर हा तपसरीजीने दिग्गत्याचे. महाराज तुम्ही मागतात ना, तुकोबराय म्हणतात मी देवाची इच्छा आहे म्हणून मागतोय, कारण देव मला मागा मागा म्हणतोय म्हणून मागतोय. यदा कदाचित देवाची तुकोबरांची इच्छाच मागण्याची नाही महाराज, नाही मागण्याची इच्छा, तुकोबरांची इच्छा नाही, पण देवानं आग्रह केला कसा? पटवून देतो, भजन करा. पुंडलिक पंढरीनाथ. फक्त लक्षपूर्वक आहे का? आणि हे उदाहरण आहे बरं का, काय आहे उदाहरण आहे. कीर्तन आटोपल्याच्या नंतर आम्ही सगळेजण घरी गेलो. नानानं मला बुक्का लावला, नानानं नारळ आणलं बरं का, उदाहरण म्हणून समजून घ्या. नानानी नारळ आणल्याच्या नंतर आता ते काय आणलं त्याच्यात ते नानालाच माहिती. आणि नानाने आणल्याच्या नंतर मग आमचे पडूळ काका दादा मला म्हणले बाबा उघडून पाहते ते जरा, तुम्ही लई लांबून आली पायी. मी म्हणलं पायी आलोच नाही मी, पण ते म्हणले 250 किलोमीटर आले तुम्ही 5,000 म्हणून जाऊ दे आता घरचा संबंध आहे आपलं, काय मी कुठेच पाहत नाही, ते घरच्याला कसा पाहू. नाही म्हणले पहा. आता हे लयच आग्रह केला मला बैठकीत. मग ते पाकिट काढलं, काढल्याच्या नंतर पाहिलं तर ते जरा मोठा आकडा होता महाराज. आणि मोठा आकडा म्हणजे आता सांगून जाऊ तुम्हाला. जाऊ द्या आता सांगतोच मग काय. 5,000चा आकडा होता. आणि ते 5,000चा आकडा उदाहरण बरं काही 5,000चा आकडा होता. आणि मग मी ते मोजले. मी म्हणलं ना एवढे काय करायचे मला काय चालता कीर्तन केलं मी. कार्यक्रम हा छोटा आहे, मला बाहेर कुठं भरपूर पैसे मिळतात, पण आपल्या इथं कसं काही जागेवर प्रेम प्रीतीचे बांधले असते. मला एवढे पैशाची काही गरज नाही. मी त्याच्यातले 2,000 काढले परत नानाकडे दिले. मी द्यायला लागलो परत, नाना काही घेणार. मी नानाकडे ते परत द्यायला लागलो, पण नाना काही घेणार. आता मग काका दादा ही सगळी मंडळी म्हणली महाराज त्याचा आग्रहाचे तर राहू द्या मग ते तुम्हाला. आता मला ते 2,000ची आवश्यकता नव्हतीच, पण नानाने लय आग्रह केला म्हणून मी तसं देवानं आग्रह जास्त केला म्हणून तुकोबराय देवाकडे मागतात. विठ्ठल थोडंसं लक्षपूर्वक आहे का, उगं तुम्हाला विनाकारण सांगितलं हे थोडंसं म्हणजे पटवून देण्याकरता सांगितलं. तुकोबराय मागणाऱ्यातले नव्हते महाराज, पण देवानं आग्रह केला म्हणून तुकोबरायांनी मागितलं. काय मागितलं महाराज तुकोबरायांची? संतांची मागणी आणि जीवाची मागणी. थोडंसं ऐका काय मागतात संत आणि काय मागतो जीव. संतांची काय मागणी आहे? काय मागणी आहे संतांची? संत एक तर जीवासाठी मागतील किंवा संत संतांसाठी मागतील, संत देवासाठी मागतील. पण स्वतःसाठी जे मागतात ते संत कधीच नसतात, आणि जे संत असतात ते स्वतः करता कधी देवाकडे मागत नसतात. बघा माझ्या ज्ञानोबारांचं गोड चरित्र आहे महाराज. ज्ञानोबाराला काठीनं मारलं, दगडानं मारलं लोकांनी. एक दिवस माझी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भिक्षुकाचं रूप घेऊन भिक्षा मधुकरी मागण्यासाठी गावात आले महाराज. ज्ञानोबाराय गावात आले. ज्ञानोबारांनी गावामध्ये भिक्षा मागितली. भिक्षा घेऊन ज्ञानोबाराय सिद्धबेटाच्या दिशेनं जाऊ लागले. जाता जाता एक पगडीवाला म्हातारा हातामध्ये काठी आहे वाटात अडवलं. येसोबा नाव त्या म्हाताऱ्याचं. त्या म्हाताऱ्यानं त्या मुलाला अडवलं. ए पोरा कुठे चाललास? बाबा सिद्धबेटात चाललो मी माझ्या घराकडं. काय त्या झोळीमध्ये? बाबा 6 वर्षाची माझी बहीण आहे. रोज जर मी मागितलं ना मधुकरी मागून जर नेली ना तरच ती माझी बहीण जेवते दादा. माझ्या बहिणीसाठी मी थोडेसे भाकर तुकडा चालवला आहे. बघू दे मला. बघू दे म्हटल्याबरोबर माऊलीने ती झोळी अशी काढली आणि त्या येशोबाच्या समोर टेकवली महाराज. टेकवल्याबरोबर त्या येशोबानं लात मारली आणि त्या झोळीमध्ये असणारे जे पदार्थ आहेत ते नालीमध्ये पडले महाराज. आणि ज्ञानोबाराच्या पाठीवरती काठी मारली आणि ज्ञानोबाराला सिद्धबेटात हाकलवून दिलं. रडत रडत माऊली सिद्धबेठामध्ये येतात. 6 वर्षाच्या मुक्ताईनं पाहिल्याबरोबर ती मुक्ताई म्हणते ज्ञाना दादा मी तुला जेवणाकरता आग्रह कधी करणार नाही दादा. देवा मी तुला ज्ञानदेवा हे दादा मी तुला भाकर कधी मागणार नाही दादा. एखाद्या वेळेला मी उपवाशी राहील दादा, पण मी तुला भाकर मागणार नाही दादा.
दादा तू रडू नको ना दादा, का रडतोस? तुझी मुक्ता जेवणार नाही यासाठी तू रडतोस का दादा? रडू नको ना दादा. मग हे ज्ञानोबारायांनी मुक्ताईच्या समोर हा प्रसंग पूर्ण सांगितल्याच्यानंतर मला तुम्हाला हा दृष्टांत का सांगायचा आहे, का सांगायचा आहे विचार करा. ज्या येसोबानी ज्ञानोबारायाला काठी मारली, ज्या येसोबानी ज्ञानोबारायांच्या झोळीतली मधुकरी नालीत फेकून दिली, देव ज्ञानोबारायांना प्रसन्न होते, देव ज्ञानोबारायांच्या समावेत होते. मला सांगा ज्ञानोबारायांनी एवढी 7,500 ओव्याची ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. एखादी तरी ओवी अशी केली का देवा या येसोबानं माझ्या बहिणीला उपवाशी मारलं आहे, या येसोबानं माझ्या बहिणीची मधुकरी मी आणलेली मातीत टाकली, नालीत टाकली, देवा या येसोबाला शिक्षा दे, अशी एखादी ओवी आहे का? नाही दादा. अरे ज्या समाजामुळं माझ्या ज्ञानोबारायाला स्वतःचे मायबाप त्यागावे लागलात. मी रोज कीर्तनात सांगतो दादा, एखाद्या वेळेला एखाद्या महाराजाला गावातून हाकलून दिलं, भविष्यामध्ये काही जर चमत्कार झाला तर त्याच गावातली लोक त्याच महाराजांच्या हत्तीवरती बसून मिरवणूक काढतील. गेलेला मान मिळू शकतो. एखाद्या वेळेला आपली संपत्ती जर कोणी हडप केली तर कष्ट करून संपत्ती कमवता येते. पण सांगा ना मला, जे समाजामुळे ज्ञानोबारायाला दुःख भोगावं लागलं, स्वतःचे मायबाप त्यागावे लागलेत, मायबाप काय दिल्याच्या नंतर परत येतील मायबाप महाराज. हे दुःख ज्या समाजामुळे ज्ञानोबारायाला भोगावं लागलं, त्या समाजासाठी माझ्या माऊलीची एखादी ओवी आहे का? उलट तेच ज्ञानोबाराया ज्या समाजानं त्रास दिला का त्या समाजासाठी ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, जे खळाची व्यंकटी सांडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. या समाजासाठी मागताय. मी तुम्हाला काय सांगतो हा दृष्टांत, संत एकतर जीवासाठी मागतात, संत संतांसाठी मागतात, संत देवासाठी मागतात, पण स्वतःसाठी काही मागत नाहीये. जे अपकार करतील का त्यांच्यासाठी सुद्धा संत मागतात. संतांचं हृदय किती कोमले सांगू तुम्हाला, एवढं कोमले महाराज, किती कोमले, एवढं कोमले महाराज. आताच मी सकाळी दुपारी एक कथेमध्ये दृष्टांत सांगितला, किती संतांचं हृदय कोमले, फक्त लक्षपूर्वक ऐका. एवढं संतांचं हृदय कोमले दादा, एवढं संतांचं हृदय कोमले. एक संत गंगेमध्ये स्नान करत होते. स्नान करत असताना त्या संतांनी विंचू पाण्यामध्ये बुडताना पाहिला. लक्ष द्या बरं का, विंचू पाण्यामध्ये बुडताना पाहिल्याबरोबर पाण्यात उडी मारली, हात घातला आणि त्या विंचवाला उचलून वरती काढलं. विंचवाला वरती काढल्याबरोबर विंचवानी काय केलं सर? जे हरी नमस्कार. तुम्ही पाहिला का कधी विंचू? तुमची त्याची भेट झाली का कधी? त्याचा स्वभाव महाराज, पाहिलं पाण्याच्या वरती आलं की त्यानं ठणका दिल्याबरोबर वेदना झाल्या आणि वेदना झाल्याबरोबर हात झटकला गेला, तो पुन्हा पाण्यात पडला. त्या साधूने पुन्हा हात पाण्यात घातला, वरती काढलं, पाण्याच्या वर आले की पुन्हा त्यानं ठणका दिला, पुन्हा पाण्यात पडला, पुन्हा वरती काढला. असं बराच वेळ झालं. एक माणूस वाटाने जात होता, त्या वाटाने जाणाऱ्या माणसाने पाहिलं, तो गंगेजवळ आला आणि त्या महाराजाला संन्याशाला म्हणू लागला, महाराजाला संताला म्हणू लागला, ओ बाबा काय करतात तुम्ही? त्यानं सांगितलं, अरे विंचू पाण्यामध्ये बुडतोय म्हणून त्याला वरती काढतोय, आणि तो वरती काढला की मला नांगी मारतोय. त्या माणसानं सांगितलं, महाराज त्याला कशाला पाण्यातून काढता, मरू द्या त्याला, तुम्हाला काय घेणं आहे त्याचं? त्याला जर वरून काढलं की तो तुम्हाला ठणकात देणार आहे. हे कोण सांगतंय? तो व्यक्ती. त्यानं सांगितलं, विंचवाचा स्वभावच आहे ठणका. कोणाचा स्वभाव आहे? कळलं तुम्हाला? विंचवाचा स्वभावच आहे ठणका देणं. त्यानं सांगितलं, साधूनं सांगितलं, विंचवाचा जर ठणका देणं हा स्वभाव असेल तर त्याला वाचवणं हा माझा स्वभाव. येतो कळबळा म्हणून